संकेत, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण काय करू? जर मला तुला मिळवायचं असेल तर मला हे करणं भाग आहे. मला माहिती आहे तुला खूप मानसिक त्रास होतो, पण जितका तुला त्रास होतोय तितका मलाही होतो. आपल्याला एकत्र येण्यासाठी हा सध्याचा दुरावा सहन करावाच लागेल संकेत, सहन करावाच लागेल. दाद्या, बाहेर चल लवकर. दाद्या दाद्या, अरे कुठं लक्ष आहे तुझं? कुठल्या तंद्रीत असतोस? काय का शोभे, कशाला त्रास देतेस? तुला एकटं बसलेलं बघवत नाही का मी? जा तू. मधूची आई आलीये बाहेर. येऊ दे मग तिला, मला नको सांगू. अरे मधू दुपारपासून घरी नाही आली, तिची आई रडती. काय? तू चल बर लवकर. दाद्या, ऐकतोयस ना? हा चल. कुठे गेली काय माहिती, अजून घरी आले नाही हो. मला फार काळजी वाटते पूर्वीची. अहो नका काळजी करू, आपली मधू नक्की घरी येईल. संख्या, मधू तुझ्या सोबत येते ना नेहमी घरी, मग आज का नाही आली रे? आणि तुम्ही आत्ता मला सांगता हे सगळं? अहो म्हणलं येईल ना दुपारपर्यंत, मी पण दिवसभर माझ्या कामात होते. म्हणलं संध्याकाळपर्यंत तरी येईल, तरी पोर अजून घरी आली नाही. मला फार काळजी वाटते हो. नका काळजी करू, येईल ती घरी. संख्या, अरे तू बघत का उभा आहेस? जा ना, शोध ना मधूला. आणि हो, आप्पाने बापूंना पण निरोप दे, पळ लवकर. नका काळजी करू, येईल मधू घरी. असं कधीच नाही हो करत ती. आजच का पोरीने उशीर केला काय माहिती. येईन ती. कुठं गेली असेल मधू? मी दुपारी तिच्यावर चिडचिड करायला नको होती. अरे असं का वागतोयस तू? मी असं काय चुकीचं केलंय रे? तुझी काळजीच तर करते ना, तरी पण का रागवलंयस तू माझ्यावर? तेच म्हणतोय मी, नको करत जाऊ माझी काळजी, काय गरज नाहीये. आणि प्लीज मला एकट्याला सोड. संकेत, त्याचाच तर राग नसेल ना आला तिला. नाही, माझंच चुकलं, मीच येड आहे. तिला एकटीला सोडून आलो. जाऊ दे, गेले असले कुठेतरी. चल आपण जाऊया, चल जाऊ. सगळ्यांमध्ये जीव बाबा. कुठे गेली काय माहीत पोर. असं कधी करत नाही. सगळीकडे शोधून झालं, कुठंच सापडत नाही. बापू बापू अहो धीर धरा. पोरांना पाठवलं नाही तिला शोधायला, सापडेल ती. तुम्ही काय बी काळजी करू नका. बघा पोरांनी. संख्या काय रे, काय लागला का पत्ता मधूचा? हो नाही आप्पा, पूर्ण गाव पालतं घातलं, पण कुठंच मिळालं मधू. अरे पण तिच्या मैत्रिणीकडे शोधला का सगळीकडे? आपण जाऊन आलो सगळ्या मैत्रिणींकडे, कुठंच नाहीये मधू. आता बाप्पा, आता काय करायचं? बापू मला आता एकच पर्याय दिसतोय.
कुठलं रे? पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट नोंदवायची. चल मग लवकर जाऊ, काहीतरी प्रेस करायची आत. ए पोरांनो, तुम्ही थांबा इथंच, आम्ही जाऊन येतो. चला बाप्पा. कुठे गेली होतीस दिवसभर? सांगून जायचं कळत नाही. पुरी, तू असं कधी करत नाहीस. बघ तुझ्या आईची अवस्था काय झाली. चालेल ना मग तू घरी राहू दे. हं? चल तिला घरी घेऊन जा. चल घरी. काय ग मीनू, आम्ही तुझ्या घरी आलो होतो तेव्हा का नाही सांगितलं आम्हाला की मधू तुझ्या सोबत घरी येते? अरे मधूनच मला सांगितलेलं की कोणाला सांगू नको म्हणून मी नाही सांगितलं. पण तुला मधू कुठे हवली? अरे मी कॉलेज सुटल्यावर घरी चाललेली तेव्हा ती नदीकडे जाताना दिसली आणि तिथे तिच्या तीच तंत्रीत होती म्हणून मी तिला गाडीवर बसवलं आणि घरी घेऊन आली. अगं मग तिच्या घरी सोडायचं ना, तुझ्या घरी कशाला घेऊन गेली तू? मला मधूच बोलली मला तुझ्या घरी यायचंय म्हणून मी घेऊन आली आणि ती एवढं पण बोलली कोणाला सांगू नको. अगं तू आत्ता वेळ आली नसती ना तर आपण बाप्पू पोलीस स्टेशनला चालले होते कंप्लेंट द्यायला. बरं तू वेळ आली, नाही तर लय मोठा विषय झाला असता. बरं झालं मला ती दुपारी दिसली, नाही तू कुठे गेली असती काय माहिती. अरे सांग क्या लेका ती तुझ्या एवढं जीव टाकती आणि तू असं करतो, जरा विचार कर. चला मी येते आता. मेनू इकडे निघाले ना, मला जात सोडशील का? हो चल.
अहो मधुला मी चांगलं ओळखते. ती असं कधीच करत नाही. मग आज का अशी वागली ती? अगं पोरं मोठी झाली ना की त्यांना खूप प्रश्न पडतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जर नाही भेटली ना तर मग अशी पंचायत होती. संख्या, मधु तुला सगळं सांगते ना, मग तुझ्याशी काय नाही बोलली ती? संख्या, दाद्या, अरे कुठे लक्ष आहे तुझं? आई कधीपासून आवाज देते कुठल्या तंद्रीत असतोस रे? संख्या, अरे मी काय विचारते तुला? हा, कुठे लक्ष आहे तुझं? हा काय मी तसं लक्ष आहे की जेवतोय की मी. जेवतोय ताटात सगळं तसंच आहे. कुठे लक्ष आहे तुझं? अरे काय विचारते मी तुला संख्या? झालंय माझं. दाद्या, संख्या, संख्या, अरे जेवून तरी जा. काय करायचं बाई या पुराचं? अरे असं का वागतोयस तू? मी असं काय चुकीचं केलंय रे? तुझी काळजीच तर करते ना, तरी पण का रागवलंयस तू माझ्यावर? तेच म्हणतोय मी, नको करत जाऊ माझी काळजी. काय गरज नाहीये. आणि प्लीज मला एकट्याला सोड. संकेत, संकेत, मला आवडतोस तू. माझं प्रेम आहे तुझ्यावर. काय? माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझं नाहीये का माझ्यावर प्रेम? अहो प्राजूजी, नाही. नाही? तुला आवडत नाही का मी? नाही ते पण ते काय? बोल, बुक्की दे ना एक. बोल. आवडता, लय आवडतं. ए अरे हे कोणाचं डबडं घेऊन आलाय तू? ए डबडं काय बोलतोय? माझ्या चुलत भावाचा आहे, रिपेअरिंगला दिलता, सकाळीच घेऊन आलोय. अबे चीज सकाळपासून संध्याकाळपर्यंत या वाघाकडे असणार. हा भाई. हा नाऱ्या, हा. तू माझा मित्र आहेस, हा सवंगडी आहेस. हा आपण ना दोघं मिळून या मोबाईलचा सदुपयोग करूया. हा. देतो मोबाईल. हा. मी तुला बघ काय दाखवतो आता, अशी चीज दाखवणार ना, नुसता असा झाला पाहिजे तू. पासवर्ड काय याचा? ए सोड, तुला काय पाहिजे पासवर्ड? अरे दे ना पासवर्डला का. ह्यात माझ्या भावाचा स्टॉक आहे, स्टॉक. हा का? हा, काळा कलर, पांढरा कलर, हा. गुलाबी कलर, हा. 20ची कवडी, 30ची, 50ची. नाऱ्या, नाऱ्या, मला ना तुझ्या नयन चक्षू मध्ये वेगळीच आस दिसते. काय नाही नाही, चक्षू चक्षू लावलेस रे. अरे म्हणजे डोळे रे, त्याच्यात ना वेगळी आस दिसते मला. हा. आणि काय रे, हे स्टॉक बिग बघणं कधीपासून चमडी व्हायला लागलाय तू. अरे माझा नाही, माझ्या भावाचा आहे. तुला एक चमडी आहे ना, त्याला रोज बघायला लागते. हा का? हा. हे लाव ना, लाव ना. कशाला लावणार? हे. माणसं बघ किती आहेत. बघितलं ना मलाच लागेल. अरे हे बघ, तिकडं लांब पर्यंत बघ, कोणी तर येत नाही. लांबची काय जवळ येणार नाहीत का? अरे कोण नाही येत, वाटलंस मी लक्ष देतो, तू लाव. बघ, हा. मग बघू. हा लाव. हा आई घाले तेवढ्यासाठी बोलला का लाव मला? नाही नाही
ए अरे ही असली कसली क्वालिटी आहे दुसरा लाव गावठी गावठी ए, थांब, थांब, थांब. लाव हा हे लाव ए आई घालेन नो किती कालवा करताय रे बस की जरा. ए तुला काय झालं कुत्र्याच्या ढुंगणाने तोंड केलंय हा काय बघू पण देत नाही सुखाने 5 मिनिटं आणि इकडे बघ ना कसला स्टॉक लावलाय नारायणी पहिल्यांदा काहीतरी चांगलं काम केलंय भावानी अरे बघा तुम्ही मला इथं आधीच टेन्शन आले. तुला सगळ्याचं टेन्शन हा ना पण कसलं टेन्शन आहे तुला अरे ते राघव सर. ए अरे राघव सर अरे नाही इथं मग तुला इकडे पटकन कळतं का तुला कळतं इथं काय परिस्थिती काय आहे काय लावलं होतं आणि काय केलं तुझं ऐकून ऐकून कटाळा आलाय. हा ना अरे त्यांनी ते 2 मॉनिटर केले एक मी आणि दुसरं कोणी तेच माहिती नाही राव. मग तुला का टेन्शन येतंय अरे दुसरं कोणी तेच मला माहित नाही अजून. अरे कोणी का असं ना तुला काय करायचंय ते जाऊ दे इकडे बघ चांगलं लागलं अरे आता बघा राव तुम्ही इथं अरे बघ ना बघ बघ बघा म्हणलं त्याला जाऊ दे रे दुसरा हवा लावूया हा चांगला वाटतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बसा. बर सगळ्यांनी बुक किपिंगची पुस्तकं काढा. आज आपण अकाउंटिंगचे गोल्डन रूल शिकणार आहोत. ठीक आहे काढा. आणि जर हे तुम्हाला आज अकाउंटिंगचे गोल्डन रूल समजले ना तर तुमचा बुक किपिंगचा आणि अकाउंटिंगचा पाया मजबूत होणार आहे. लक्षात आलं. त्यामुळे आजचं लेक्चर हे खूप महत्वाचं आहे. बर सगळे आलेत ना रे. सर ती प्राजू नाही आली सर. का नाही आली ती. अरे मी कालच सांगितलं होतं ना की उद्याचं लेक्चर मिस करा नको म्हणून खूप महत्वाचं आहे. बरं तिने कोणाला काय सांगितलं का रे. नाही सर तिने कोणालाच काय नाही सांगितलं. तुला बरं माहित रे सगळं. बर ठीक आहे आता मी शिकवायला सुरुवात करतो. आणि संकेत आजच्या लेक्चरमध्ये मी जे काही शिकवतोय ते तू सगळं प्राजूला सांगायचं. ही तुझी जबाबदारी. कळलं. हो सर हो. तर मुलांनो अकाउंटिंगचा पहिला रूल हा आहे. ओ सर 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 आत येऊ का. अरे ही कॉलेजला यायची वेळ आहे का रे मूर्खांनो. सर या आमरेमुळे उशीर झाला सर. काय राम रे काय झालं होतं. काय नाही सर ते योच स्टॉक बघण्यामध्ये बिझी होता सर. स्टॉक कसला रे स्टॉक. हे आपलं ते माझ्या मामाने ना गावात किराणा मालाचं दुकान काढलंय मग ते स्टॉक लावायला. अरे पण तुझ्या बापाने तर साड्याचं दुकान टाकले ना. बर बर ठीक आहे जा जागेवर बसा मूर्ख. तर अकाउंटिंगचा पहिला नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. ठीक आहे. अकाउंटिंगचा दुसरा गोल्डन नियम डेबिट द रिसीव्हर स्टॉक अँड क्रेडिट द भाड्या तुला काय करायचंय आणि असा दिल नाही तिसरा नियम आणि खूप महत्त्वाचा नीट बोलले ना expenses and losses and credit all debts and income. हे 3 नियम जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचा अकाउंटिंगचा आणि बुक किपिंगचा पाया एकदम मजबूत होणार. ठीक आहे रे. ठीक आहे तर आता माझ्या पाठीमागे रिपीट करायचं.
आज प्राजू कॉलेजला का नसेल आली? कुठे गेली असेल? त्या मीरा सोबत तर फिरायला गेली नसेल ना? काय झालं संकेत? कुणाला शोधतोय? ते राजा मंगेची वाट बघतोय. कुठे गेलेत काय माहिती. मधू मधू सॉरी. काय म्हणालास? मला ऐकायला नाही आलं. परत बोल. मधू चुकलं माझं. काल जे घडलं त्याबद्दल सॉरी. सकाळपासून तुला आत्ता टाइम मिळाला सॉरी बोलायला? मधू मी चुकलो, पण त्यात तुझी पण चूक आहे. अगं तू अशी न सांगता निघून जायला नको होतं. काल तुझे आई बापू किती काळजी करत होते. अच्छा, म्हणजे ते काळजी करत होते. आणि तुला नाही वाटली माझी काळजी? हे बघ मधू, मला सगळ्यात जास्त तुझी काळजी वाटते. तुझ्याबद्दल आपुलकी वाटते, पण फक्त एक मैत्रीण म्हणून. फक्त एक मैत्रीण म्हणून? मग आई शपथ, आज राघवसर नसतं ना त्या ऐकायला सोडला नसता मी. आई घाल्यांनी माझा शर्ट फाडलाय. घाऊ दे एकदा. पळू पळू मारणार आई घाल्यांना.